नमस्कार मंडळी, शिल्पा किचन मराठीमध्ये आज आपण चमचमीत असा गावरान पद्धतीचा सुका अंडा मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत। तुम्ही बऱ्याच वेळा रेस्टॉरंट स्टाईल अंडा मसाला खाल्ला असेल किंवा ढाबा स्टाईल खाल्ला असेल, पण अशा पद्धतीचा गावरान पद्धतीचा अंडा मसाला जर का तुम्ही कधी खाल्ला नसेल तर माझ्या या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा। तुम्हालाच काय, तुमच्या मुलांना, तुमच्या घरच्यांना सगळ्यांनाच आवडेल इतका हा सुंदर होतो आणि फार काही साहित्य लागत नाही, आपल्या घरात असलेल्या साहित्यामध्येच तयार होतो। आपल्याला कधीतरी स्वयंपाकाचा कंटाळा येतो, म्हणजे आपण सारखं तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळलेलो असतो, काहीतरी वेगळं खायचं असतं। तर अशा पद्धतीचा जर तुम्ही अंडा मसाला करून खाल्ला तर तुमच्या खरंच जिभेला चव येणार आणि डब्याला सुद्धा तुम्ही देऊ शकता। चपाती असू देत किंवा भाकरी असू देत किंवा भाताबरोबर सुद्धा तुम्ही हा अंडा मसाला खाऊ शकता। खरंच खूप मस्त लागतो। तर चला, वेळ न वाया घालवता लगेचच आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। गावरान अंडा मसाला बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला अंडी लागणार आहेत। तर कुकरमध्ये इथं मी 7 अंडी घेतलेली आहेत। तर काय करायचं, आपण पाण्यामध्ये अंडी न सोडता अशी ती आधी कुकरमध्ये ठेवून घ्यायची आणि मग त्याच्यावरती पाणी ओतायचं। तर पाणी किती घालायचं, तर अंडी बुडतील इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे, म्हणजे भरपूर आपल्याला इथं पाणी घालायचं आहे। आणि अंडी फुटू नयेत म्हणून आपल्याला यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। जर का तुमची अंडी फुटत असतील तर तुम्ही असं थोडंसं मीठ घालून बघा, अजिबात अंडी फुटणार नाहीत। तर आता कुकरचं झाकण लावूया आणि ही अंडी आपल्याला आता उकडून घ्यायची आहेत। तर कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या आपण मीडियम गॅसवरती काढून घ्यायचे आहेत। 2 शिट्ट्यांमध्ये अंडी अगदी परफेक्ट शिजतात। अंडी शिजतायत तोपर्यंत आपण एक छोटंसं वाटण तयार करून घेऊया। तर वाटणासाठी इथं मी 1 वाटी ओलं खोबरं घेतलं आहे, म्हणजे एक छोटा नारळ फोडून त्यातला अर्धा नारळ इथं मी घेतलेला आहे। 1 इंच आल्याचा तुकडा, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे। तुमच्याकडे जर ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुकं खोबरं देखील वापरू शकता। आपल्याला इथं 1 टेबलस्पून तीळ आणि 1 टीस्पून जिरं असं दोन्ही मी भाजून घेतलेलं आहे, हे सुद्धा लागणार आहे आपल्याला। आता आपण हे सगळं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। तर मिक्सरच्या भांड्यात तळाला मी तीळ जिरं घातलं व नंतर आपण खोबरं, कोथिंबीर, लसूण पाकळ्या, आलं असं सगळं घालून छान हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे। तर गरजेनुसार पाणी घालून आपण हे छान मिक्सरला बारीक वाटून घ्यायचंय। पाणी खूप जास्त पण घालू नका, थोडंच घाला, कारण आपण ज्यावेळेस फोडणीमध्ये हा मसाला ओततो तर त्यावेळेस आपल्या खूप पातळ केल्यामुळे अंगावरती उडतो, त्यामुळे थोडंसं पाणी घालून वाटून घ्या। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे बारीक करून घेतले, खूप जास्त सुद्धा पातळ केलं नाही। अशा पद्धतीचा थोडासा घट्टच मी हा मसाला वाटून घेतलाय, तर तुम्ही बघू शकता। तर आता आपण हा थोडा वेळ मसाला साईडला ठेवून देऊया आणि आता आपण फोडणीची तयार करूया। तर कढईमध्ये इथं मी 4 ते 5 टेबलस्पून इतकं आपण तेल घालायचं आहे आणि तेल छान गरम झालं की लगेच आपण इथं 3 ते 4 मीडियम साईजचे कांदे मी इथं बारीक चिरून घेतलेत, तर ते घालूया। छान असं तेल गरम झालं पाहिजे आणि आता हा कांदा आपण छान सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे। आता गॅसची फ्लेम मध्यम करूयात आणि कांदा छान असा सोनेरी रंगावरती भाजून घेऊयात। आपल्याला इथं कांदा छान भाजून घ्यायचा आहे, अजिबात आपल्याला कच्चा ठेवायचा नाही। आता तुम्ही बघू शकता 1-2-3 मिनिटांनंतरच लगेच आपला कांदा इथं गुलाबी रंगावरती आलेला आहे, पण आपल्याला अजून कांदा भाजावा लागेल। आपल्याला कांदा गुलाबी नाही तर सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचा आहे। तर आता तुम्ही बघू शकता कांद्याला हलकासा सोनेरी रंग आलेला आहे, कांदा छान इथं आपला भाजून तयार झालेला आहे। तर आता लगेचच आपण यामध्ये 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय मी, तर लगेच तो घालूया आणि टोमॅटो सुद्धा आपण छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे, छान असा मऊ झाला पाहिजे। 1-2 मिनिट आपण छान हा टोमॅटो शिजवून घेऊया। तर आता तुम्ही बघू शकता टोमॅटो पण इथं छान असा मऊसूत असा शिजलेला आहे, छान असा मऊ पडलाय। आता लगेच यामध्ये आपण जे तयार करून ठेवलेलं होतं वाटण, तर ते लगेच वाटण यामध्ये घालून घेऊया, म्हणजे आपण मसाला यामध्ये घालून घेतला। आता हा मसाला सुद्धा आपण आधी असाच कोरडा भाजून घेणार आहोत, तर यामध्ये आपण लगेच मसाले टाकायचे नाहीत, तर असाच आपण आधी भाजून घेऊयात, जेणेकरून यामध्ये जो काही कच्चेपणा असेल तो दूर होईल। याकरता आधी हा मसाला असाच भाजून घ्यायचा। मसाला पण आपण 1-2 मिनिट तरी असा छान परतत राहायचंय। तर आता तुम्ही बघू शकता इथे मी गॅसची फ्लेम बारीक केली आणि आता आपला मसाला पण छान असा भाजून तयार झालेला आहे। आता लगेचच यामध्ये आपण 1 छोटा चमचा धने पावडर, एक अर्धा ते पाऊण चमचा इथं मी गरम मसाला घातलेला आहे। धनेपूड आणि गरम मसाला मी इथं खूप जास्त वापरला नाही, कारण इथं मी 2 चमचे घरगुती मसाला चटणी वापरलेली आहे, म्हणजे मोठे 2 टेबलस्पून इतकी मी हे लाल तिखट टाकलेलं आहे,
जे आम्ही घरीच तयार केलेलं आहे. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये खडे मसाले, वेगवेगळ्या प्रकारचे मसाले वापरून ही चटणी तयार केली जाते. त्यामुळे दुसरे कुठलेही मसाले वापरण्याची आपल्याला गरज पडत नाही. त्यामुळे इथे मी गरम मसाला आणि धने पावडर थोडीच टाकलेली आहे. जर तुमच्याकडे अशा पद्धतीचं साठवणीचं तिखट नसेल तर तुम्ही धनेपूड आणि गरम मसाला थोडा जास्त वापरायचा आहे. आता आपण जे हे सुके मसाले घातले ते करपू नयेत म्हणून आपण यामध्ये मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घातलं आणि छान मिक्सरचं भांडं आपण धुवून यामध्ये घातलेलं आहे. म्हणजे जो काही मिक्सरच्या भांड्याला मसाला लागलेला असतो तो वेस्ट जात नाही, म्हणून मिक्सरच्या भांड्यातच पाणी घालायचं आणि छान मिक्सरचं भांडं आपण धुवून यामध्ये घालायचं आहे. आता आपण हा मसाला 1-2 मिनिट बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. गॅस एकदम बारीक करायचा आणि फक्त 2 मिनिट आपण हा बारीक गॅसवरती तेल सुटेपर्यंत मसाला शिजवून घ्यायचा. आता तुम्ही बघू शकता 1-2 मिनिट हा मसाला मी शिजवून घेतलेला आहे बारीक गॅसवरती आणि छान याला तेल सुटलेलं आहे. छान लाल जरद असं हा मसाला दिसत आहे. छान लाल रंगसुद्धा आलेला आहे याला. आणि आता आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं आपण यामध्ये पाणी घालायचं. म्हणजे गरजेनुसार तुम्हाला कितपत पातळ घट्ट जसा बनवायचा आहे मसाला तसा तुम्ही बनवू शकता. जर तुम्हाला पातळ जरी बनवायचा असेल तरी तुम्ही हा मसाला पातळ करू शकता. पण आपण इथं सुका मसाला बनवत आहोत त्यामुळे इथं मी खूप जास्त पाणी घालणार नाही. तर एक अर्धी वाटीच पाणी घातले मी इथं. आणि आपण हा मसाला परत एकदा 3 ते 4 मिनिट हा शिजवून घ्यायचा आहे बारीक गॅसवरतीच. छान हा मसाला असा शिजला पाहिजे, त्यामुळे आपण परत झाकण ठेवूया आणि एक 3 ते 4 मिनिट बारीक गॅसवरती शिजवून घेऊया. आपला मसाला शिजतोय तोपर्यंत आपण अंडी सोलायला घेऊयात. तर इथं आपली अंडी उकडल्यानंतर मी साईडला काढून ठेवली होती गार करण्यासाठी. तर हे बघा, एक अंडं आपण आता असं हातात घ्यायचं आणि थोडंसं आपटलं की लगेच त्याचं वरचं कवच आहे तर ते निघतं, अगदी अलगद निघतं. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. तर अजून एक आपण काढून बघूयात. तर हे बघा, अगदी हलक्या हाताने आपण थोडंसं आपटून घ्यायचं, पटकन निघतं साल याच्यावरचं. बघितलं तुम्ही किती पटकन याच्यावरचं कवच निघतं. अशा पद्धतीने सर्व अंडी इथं मी सोलून घेतलेली आहेत. तर बघू शकता अगदी एकूण एक अंड इथं छान सोललं गेले. तर आता आपला मसाला बघूयात. तर जवळपास आता 3 ते 4 मिनिट झालेले आहेत. अंडी सोलेपर्यंत आपला मसालासुद्धा इथं मस्त असा शिजलेला आहे आणि तुम्ही बघू शकता याला कटसुद्धा किती भारी आलेला आहे आणि छान मसाला हा सुका झाला आहे. आता हा गार होईल तसा अजून सुका होईल, त्यामुळे आता आपल्याला इतपतच हा मसाला शिजवून घ्यायचा आहे. या मसाल्याचा सुवास तर सगळ्या घरभर सुटलेला आहे. छान आपला हा मसाला तयार झाला आहे. आता लगेच आपण यामध्ये अंडी घालून घेऊयात. तर ही अंडी मी अशीच प्लेन ठेवलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अंड्यांना कट मारून घेऊ शकता. म्हणजे कट मारलेल्या अंड्यांमध्ये मसाला आतपर्यंत जाऊन चव छान उतरते. तर आजही मी अंडी प्लेनच ठेवलेत. तर कधी आम्ही अशी प्लेन अंडी ठेवूनसुद्धा मसाला अंडी बनवतो. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कट मारून घेऊ शकता. तीसुद्धा अंडी अतिशय चविष्ट अशी होतात, म्हणजे आतपर्यंत मसाला जातो. त्यामुळे आता हे सगळे आपण अंडी छान मिक्स करून घेतली. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. अंडी दिसायलासुद्धा खूप छान दिसतात आणि चवीलासुद्धा छान लागतात अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली की शेवटी. आता परत एकदा हलक्या हाताने छान मिक्स करून घेऊयात. छान आपला इथं अंडा मसाला तयार झाला आहे. आपण सर्व करूया. तर आपला तयार झाला इथं मस्त असा चमचमीत सुका अंडा मसाला. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तुम्हाला जर ही आजची रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी शिल्पा किचन मराठीला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर साईडला असलेलं बेल आयकनसुद्धा नक्की क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.